नमस्ते, मी टेक्निशियन शुभांगी. सध्या जे देखील एक नोटीस व्हायरल होत आहे त्या संदर्भातच मला मेसेज आला होता की ज्या देखील ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजच्या व्हॅकन्सीज आल्या आहेत का रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे. तर त्या संदर्भात पाहिल्या असतं असं निदर्शनास आलं किंवा समोर आलं की जे देखील नोटीस आहे त्याच्यामध्ये खूप काही चुका आहेत आणि त्यातूनच ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या म्हणजे जे देखील त्याच्यामध्ये CN नंबर दिलेला आहे, जो देखील सेंट्रलाइज्ड एम्प्लॉई नंबर असतो CN नंबर, तो 3/2025 4/2025 असा देण्यात आलेला आहे. परंतु 3/2025 च्या अंतर्गत एक दुसरीच नोटीस आलेली आहे आणि जो देखील या नोटीसमध्ये पुढे देण्यात आलेला आहे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आहेत 30,000 प्लस आहेत आणि इतक्या सगळ्या पोस्टची व्हॅकन्सी खरं तर नाहीच आहे 2025 या वर्षामध्ये. आणि त्यामध्ये आणखी एक चूक आहे ती म्हणजे ज्या देखील पोस्ट तिथे देण्यात आलेल्या आहे स्टेशन मास्टर आहे किंवा क्लार्क आहे तर त्या सगळ्या ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आहेत. मग अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्टचा तिथे उल्लेखच करण्यात आलेला नाहीये. त्यासोबत जे देखील 2024 मध्ये व्हॅकन्सीज आलेल्या होत्या त्याच्यामध्ये 3 वर्षांचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं होतं कोविडमुळे. परंतु 2025 मध्ये ज्या देखील मागे पोस्ट आलेल्या आहेत ALP किंवा टेक्निशियनच्या त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं नाहीये. मग NTPCच्याच पोस्टला का दिलं तर त्यामुळे हे देखील इथे स्पष्टपणे उघड होतंय की ही पूर्णपणे नोटीस ही फेक आहे. जी देखील व्हायरल नोटीस होत आहे ती पूर्णपणे खोटी आहे, फेक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही फॉर्म भरण्यासाठी चौकशी करू नका कारण की अद्याप तरी NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ज्या 12वी किंवा ग्रॅज्युएट लेवलच्या असतात तर त्याची व्हॅकन्सी अद्याप तरी आलेली नाहीये. त्याच्यामुळे या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा, ही नोटीस फेक आहे आणि अजून देखील त्याच्या व्हॅकन्सी आलेल्या नाहीत. धन्यवाद.